मित्रांनो, जर तुम्हीही अनेक वर्षापासून गुडघ्यांच्या दुखण्याने त्रस्त असाल आणि फक्त 10 मिनिटांत तुमच्या दुखण्यापासून सुटका व्हावी अशी तुमची इच्छा असेल, तर हा आजचा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. खूप साऱ्या लोकांना गुडघ्यामध्ये दुखणे, कंबरदुखी, हातपाय दुखणे, कानदुखी, डोळ्यांत दुखणे, तसेच रात्री झोप न येण्याची समस्या असते आणि या सगळ्या समस्यासाठी एक सोपा उपाय आज या रेमेडीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. या रेमेडीचा वापर करून तुमच्या वर्षानुवर्ष जुनं दुखण सुद्धा 5 मिनिटांत गायब होईल. ही रेमेडी इतकी जास्त परिणामकारक आहे की एकदा जरी तुम्ही ती वापरली तरी तुमच्या प्रत्येक प्रकारच्या दुखण्याचा अगदी छूमंतर होतो. मित्रांनो, या रेमेडीसाठी तुम्हाला जास्त सामानाची गरज पडत नाही. घरात आल्याचे काही सामानाचा वापर करून तुम्ही तुमच्या दुखण्यापासून सुटका मिळवू शकता. मित्रांनो, साधारणपणे आपण आपल्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी महागडी औषध, महागड्या टेस्ट किंवा मग ऑपरेशन सुद्धा करून घेतो. पण या सगळ्यानंतरही आपल्या अनेक वेळा दुखण्यापासून सुटका मिळत नाही. यासाठी मी तुमच्यासाठी अशा सगळ्या लोकांसाठी खूपच युजफुल रेमेडी घेऊन आले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या दुखण्यापासून लगेच आराम मिळवू शकता आणि ही रेमेडी कोणीही बनवू शकता. मित्रांनो, खूप सोपी पद्धत आहे. ही बनवायची कशी, लावायची कशी, ही सगळी प्रोसिजर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी लक्ष देऊन बघा. आणि या रेमेडीची सगळ्यात चांगली आणि खास गोष्टी म्हणजे मित्रांनो, कोणत्याही वयाची व्यक्ती याचा वापर करू शकते आणि कायमस्वरूपी आपल्या गुडघ्याच्या आणि शरीराच्या दुखण्यापासून सुटका मिळवू शकते. तर इथे मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला ही रेमेडी तयार करण्यासाठी गरज पडेल लिंबाची. जे कच्चे लिंबू असतात ना, याचाच तुम्हाला वापर करायचा आहे. मित्रांनो, लिंबाचा जो बाहेरचा साल असतो हा तुमच्या गुडघ्याच्या दुखण्याला आणि शरीराच्या कोणत्याही भागाच्या दुखण्याला कमी करण्याचे काम खूप प्रभावी पद्धतीने करतो. कारण मित्रांनो, लिंबामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात, त्यासोबतच सिट्रिक ॲसिड असतं, व्हिटॅमिन सी असतं, जे तुमच्या गुडघ्याच्या दुखण्याला, तुमच्या जॉईंट पेनला कमी करण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे करतं, ज्यामुळे तुमच्या वर्षानुवर्षाच्या जुनं दुखण सुद्धा काही मिनिटात गायब होतं. यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे कापूर. कापूरच्या 2 गोळ्या घेऊन त्याची पावडर बनवून ती या लिंबाच्या सालीच्या आत तुम्हाला टाकायची आहे आणि या दोन्ही गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. या सगळी गोष्टी तुम्हाला या ऑलिव्ह ऑइल तेलामध्ये व्यवस्थित टाकून एकदा छानपणे मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम तुम्हाला कमी करायचा आहे आणि लो फ्लेमवर कमीत कमी 2-3 मिनिटांसाठी हे असंच शिजवायचे आहे. जोपर्यंत यामध्ये व्यवस्थित उकळी येत नाही तोपर्यंत हे चांगल्या प्रकारे शिजू घ्यायचे आहे. व्यवस्थित शिजेपर्यंत तुम्हाला हे उकळत ठेवायचे आहे. मित्रांनो, जोपर्यंत याचा रंग पूर्णपणे बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला ते सतत असेच गरम करत राहायचे आहे. आणि जेव्हा तेल खूप चांगल्या प्रकारे गरम होते तेव्हा याच्या टप्प्यावर तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. 5 ते 6 माचीच्या काड्या या तेलामध्ये टाकायच्या आहेत. हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल ज्यांना गुडघ्यांमधील ग्रीस कमी झाल्याची समस्या आहे. मित्रांनो, माचीच्या काड्यांवर जो मसाला असतो त्यामध्ये लाल सटवेट आढळते. जेव्हा तुम्ही ते तेलासोबत गरम करून अशा प्रकारे लावता तेव्हा गुडघ्यामधील ग्रीस पुन्हा 10 पट वेगाने तयार होऊ लागते. जोपर्यंत या माचीच्या काड्या जळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या अशाच प्रकारे तेलामध्ये टाकून गरम ठेवायचे आहे. आता हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे, पण ते इतके गरम असावे की तुम्ही ते हाताने सहज स्पर्श करू शकाल. यानंतर शरीराच्या ज्या ज्या भागात तुम्हाला वेदनांची समस्या आहे त्या प्रत्येक भागावर हे तेल लावायचे आहे. मित्रांनो, ज्याच्या गुडघ्यांमध्ये वेदना असल्यामुळे उठणे, बसणे, चालणे, फिरणे किंवा जिने चढणे कठीण होते अशा लोकांसाठी हा उपाय खूप उपयोगी ठरू शकतो. अनेक वेळा गुडघ्यांमध्ये वेदनामुळे खूप सूज येते, त्यामुळे आपल्याला शेक घ्यावा लागतो आणि खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून आपण तयार केलेले हे लिंबाच्या तेलाचे मिश्रण हाताने संपूर्ण गुडघ्यावर चांगल्या प्रकारे लावायचे आहे. जर तुमच्या गुडघ्यामध्ये खूप वेदना असतील आणि तुम्हाला गुडघे सरळ ठेवता येत नसतील तर गुडघ्याखाली एकदा जाड उशी किंवा मऊ टॉवेल ठेवा, ज्यामुळे गुडघ्यांना आधार मिळेल आणि तुम्ही आरामात मालिश करू शकाल. आता मालिश कशी करायची, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याच प्रकारे हलक्या हाताने मालिश करायची आहे. बरेच लोक गुडघ्याची मालिश खूप जोरात आणि खूप दाब देऊन करतात, पण असे अजिबात करू नये. मित्रांनो, जर गुडघ्यांमध्ये वेदना आणि सूज असेल तर नेहमी हलक्या हातानेच मालिश करावी. कारण मित्रांनो, जेव्हा गुडघ्यामधील वेदना खूप वाढतात तेव्हा त्याच्या आसपासचे टिश्यू खूप कमकुवत होतात. अशा वेळी जास्त दाब देऊन मालिश केल्यास वेदना आणखी वाढू शकतात. म्हणून हलक्या हाताने केलेली मालिश तुमच्या गुडघ्या
गुडघ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे ब्लड सर्क्युलेशन देखील वाढण्यास मदत होते. मित्रांनो, आजकाल अनेक महिलांना दिवसभर काम केल्यामुळे हातांमध्ये, मनगटांमध्ये, सांध्यांमध्ये आणि कमरेमध्ये खूप वेदना होतात. अशा वेळी तुम्ही या तेलाने त्या भागावर मालिश करू शकता. तसेच मित्रांनो, ज्यांना झोप न येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्यांना झोप येत नाही त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे या तेलाने दोन्ही पायाच्या तळव्यांवर मालिश करावी. यामुळे झोप न येण्याची समस्या हळूहळू कमी होऊ शकते आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत करू शकते. त्यामुळे झोपेची समस्या देखील हळूहळू पूर्णपणे दूर होऊ शकते. म्हणून जर तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल आणि वारंवार झोप मोडत असेल तर या तेलाने पायाच्या तळव्यांवर नक्की मालिश करा. ज्या लोकांना कंबरदुखी आहे, पायाच्या तळव्यांमध्ये वेदना आहेत किंवा चालणे फिरणे कठीण झाले आहे, ते सर्वजण हे तेल शरीराच्या ज्या भागात वेदना आहेत त्या प्रत्येक भागावर वापरू शकतात. म्हणून मित्रांनो, हा उपाय तुमच्यासाठी एक ऑल इन वन उपाय आहे. मित्रांनो, हे तेल तुमच्या शरीरातील कोणत्याही भागातील वेदना कमी करण्यास मदत करू शकते. मग ते गुडघेदुखी असो, शरीर दुखी असो, कंबर दुखी असो किंवा पायामधील वेदना असतो. आणि जर तुम्ही गृहिणी असाल किंवा तुमचे वय खूप जास्त असेल, तसेच गुडघ्यांमध्ये, शरीराच्या कोणत्याही भागात, कंबरमध्ये किंवा संधिवाताच्या समस्येमुळे तुम्ही अनेक वर्षापासून त्रस्त असाल आणि कोणताही उपचार किंवा औषध तुम्हाला आराम देत नसेल, तर हा उपाय एकदा करून पहा. हा खूप प्रभावी आहे, जो विविध प्रकारच्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा एका नव्या व्हिडिओचा भेटू. तोपर्यंत हर हर महादेव.